मिथुन राशी 10 ते 16 नोव्हेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी, नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 10 ते 16 नोव्हेंबरचा हा आठवडा तुमच्यासाठी अगदी खास आहे, कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। त्यामुळे हा नवा आठवडा तुमच्यासाठी नशीब बदलणारा ठरणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। मिथुन राशीसाठी हा आठवडा चांगला मानला जाऊ शकतो। तुमची प्रलंबित कामे या आठवड्यात पूर्ण होतील। नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील। मालमत्तेशी संबंधित कामामुळे या आठवड्यात नफा होईल। शेअर बाजारात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आठवडा मानला जाऊ शकतो। तुमचे मन तीक्ष्ण आणि प्रेरणादायी आहे। फक्त लक्ष केंद्रित करायला शिका। या आठवड्यात एकाच कल्पनेवर लक्ष केंद्रित करा आणि त्याचे ध्येय, प्रेषक आणि योजना लिहा। सामाजिक संवाद फायदेशीर ठरतील। कोणीतरी अनपेक्षित संधी आणू शकते। त्वरित पाठपुरावा करा। डिजिटल गोंधळ साफ करा। फायली व्यवस्थित करा आणि अनावश्यक ईमेल हटवा। आर्थिक संभाषणांमध्ये स्पष्ट प्रश्न विचारा। प्रेम आणि मैत्रीमध्ये उत्सुकता दाखवा। ऐका आणि नंतर तुमचे मन बोला। आठवड्याच्या शेवटी सूर्यप्रकाश, संगीत आणि एक छोटीशी फेरफटका तुमच्या सर्जनशीलतेला अडथळा आणेल। अपूर्ण सुरुवात करा, परंतु प्रामाणिकपणे सुरू ठेवा। मिथुन राशी, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा। रविवार 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीचा सूर्य कर्क राशीला गुरुला त्रिगुण देईल, ज्यामुळे तुमच्या प्राधान्यक्रमात आणि यशाची व्याख्या कशी करायची यात बदल होईल। गुरुच्या त्रिगुणात तुम्ही पैसे कसे कमवता यावर विचार करण्याची ही एक योग्य वेळ आहे। तरीही वृश्चिक राशीचा सूर्य भाग्यवान अंतर्दृष्टी आणेल। या काळात तुम्हाला घरून व्यवसाय सुरू करण्यासाठी, दूरस्थपणे काम करण्यास सुरुवात करण्यासाठी किंवा तुमच्या वैयक्तिक स्वप्नांसाठी जागा मोकळी करण्यासाठी तुमचे जीवन बदलण्यासाठी बोलावले जाऊ शकते। याचा तुमच्या करिअरवर आणि आर्थिक बाबींवर सकारात्मक परिणाम होईल, परंतु हे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर शेवटी लक्ष केंद्रित करण्यास सक्षम होण्याबद्दल देखील आहे। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा त्यांची प्रेम व्यक्त करण्याचा आहे। जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुमच्या भावना व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी आहे। प्रेमसंबंधांमध्ये मोकळेपणा आणि विश्वास वाढेल। तुमच्या जोडीदाराशी संवाद सुधारेल। गैरसमज दूर होतील। विवाहित जोडप्यांना त्यांच्या नात्यात वाढलेलं प्रेम आणि खोली अनुभवायला मिळेल। तुमच्या जोडीदाराची प्रशंसा करा आणि त्यांना वेळ द्या। यामुळे तुमचे बंध मजबूत होतील। या आठवड्यात तुम्हाला प्रेमात उत्साह आणि ताजेपणा अनुभवायला मिळेल। परस्पर समजूतदारपणा तुमच्या नात्याला एक नवीन दिशा देईल। तुम्हाला जुन्या मित्राकडे आकर्षित वाटू शकते। तुमच्या भावनांमध्ये प्रामाणिक राहा, हेच प्रेमाचे सौंदर्य आहे। मिथुन राशी, तुमच्या आर्थिक योजनांकडे लक्ष द्या। 11 नोव्हेंबर मंगळवार रोजी गुरु कर्क राशीत वक्री होईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन मिळेल। 10 मार्च 2026 पर्यंत गुरु वक्री राहील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सध्याच्या बजेटवर विचार करता येईल, नियोजन करता येईल आणि पुन्हा विचार करता येईल, जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी निश्चित केलेली संपत्ती आकर्षित करू शकाल। गुरु हा नशीब, संपत्ती आणि विपुलतेचा ग्रह आहे। जेव्हा तो वक्री असतो तेव्हा तो अजूनही फायदे घेऊन येतो। तथापि तुम्हाला तुमच्या अंतर्गत प्रक्रियेकडे लक्ष देणे सुरू करावे लागेल। हे तुम्ही तुमचे आर्थिक जीवन कसे रचता, आत्मसन्मानाची भावना आणि तुमचे आर्थिक भविष्य कसे सुरक्षित करायचे याच्याशी संबंधित असू शकते। कर्क राशीतील गुरु वक्री तुमचे लक्ष तुमच्या बाहेरून तुमच्या अंतर्गत विश्वासांकडे आणि पैशाबद्दलच्या स्वप्नांकडे वळवेल। तुमच्या जीवनात हालचाल नसल्यामुळे निराश होण्याऐवजी भविष्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी तुम्ही काय आता करू शकता यावर लक्ष केंद्रित करा। ताबडतोब काही प्रमाणात पैसे कमविण्याचा दबाव जाणवू नका। या वेळेचा चांगला वापर करण्याची परवानगी देऊन तुम्ही पैशाबद्दलच्या तुमच्या विश्वासांमध्ये बदल कराल आणि यशासाठी एक खरी योजना बनवाल। ग्रहस्थिती पाहता मिथुन राशीला या आठवड्यात अनेक नवीन बदल पाहायला मिळतील। तुम्ही आपल्या कौशल्याचा, बुद्धीचा आणि वाणीचा उत्तम वापर कराल। ग्रहांची शुभ साथ लाभेल। प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहाल। तुम्हाला नवी दिशा मिळेल। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे। तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल। तुमची निर्णय क्षमता व विचारशक्ती वाढेल। नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील। तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील। तुम्ही व्यवसायात समतोल राखण्याचा प्रयत्न करा। व्यवसायानिमित्त प्रवास फायदेशीर ठरतील। नवे ग्राहक मिळतील। मिथुन राशीची आर्थिक स्थिती चांगली राहील। तुमची आवक वाढेल।
पैसे येतील, पण खर्चही अपेक्षेपेक्षा जास्त होऊ शकतो. गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल. तुम्हाला नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा शुभ जाईल. उच्च शिक्षणाबाबत शुभ वार्ता मिळेल. प्रोजेक्ट, स्पर्धा परीक्षा व नवीन अभ्यासक्रम यात चांगलं यश मिळेल. तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढेल. तुमच्या मेहनतीला चांगले यश मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, पण सुरुवातीला थोडा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे उशिरा झोपणे टाळा. आहारात संतुलन ठेवा. तुमचे आरोग्य आठवड्याच्या मध्यात सुधारेल. तुम्हाला उत्साह जाणवेल, पण आरोग्य टिकवण्यासाठी व्यायामाची सवय लावून घ्या. मिथुन राशीच्या कुटुंबात शांत आणि प्रेमळ वातावरण राहील. तुमचे भावंडांशी असलेले मतभेद मिळतील. घरात सण साजरा होईल. मातापित्याकडून भावनिक आधार मिळेल. तुमचे नातेवाईकांशी छोटे वाद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांची उत्तम साथ लाभेल. मिथुन राशीच्या प्रेमजीवनात प्रेमभावना वाढेल. तुमचे जोडीदारासोबतचे गैरसमज मिटतील. मिथुन राशी मेंदूच्या अंतर्दृष्टी आणि गतिमान देवाणघेवाणीने भरलेल्या आठवड्यासाठी आता तयारी करा. तुमचा स्वामी ग्रह बुध तुमच्या संवाद कौशल्यांना वाढवतो, ज्यामुळे योजना स्पष्ट करण्यासाठी आणि वाटाघाटी करण्यासाठी हा एक उत्तम काळ बनतो. 11 नोव्हेंबर भविष्यातील उपक्रमांसाठी महत्त्वाचे तपशील उघड करू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा. या आठवड्याचा चंद्राचा प्रभाव भूतकाळातील सर्जनशील प्रकल्पांचे पुनरावलोकन करण्यास प्रोत्साहित करतो. जे एकेकाळी स्थिर वाटत होते ते आता पुनरुज्जीवनाची शक्यता आहे. तथापि शुक्र तुमच्या नातेसंबंध क्षेत्राला वाढवत असल्याने जिव्हाळ्याच्या संवादात काळजीपूर्वक पाऊल टाका. विशेषतः 13 नोव्हेंबर रोजी, जेव्हा संवेदनशीलता शिगेला पोहोचते. विश्लेषणात्मक विचारांमुळे आर्थिक निर्णयांना फायदा होतो. जास्तीत जास्त परताव्यासाठी घाई करणे टाळा. तुमच्या ऊर्जेमध्ये चढउतार होत असल्याने आरोग्य दिनचर्येत पुनर्मूल्यांकन आवश्यक असते. संतुलित पोषण आणि पुरेशी विश्रांती ही अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिकदृष्ट्या 14 नोव्हेंबर रोजी अनपेक्षित आमंत्रणे ज्ञानवर्धक संभाषणांना सुरुवात करू शकतात. आठवडा पुढे जात असताना मिथुन अनुकूलता स्वीकारा, ज्यामुळे तुम्हाला गरज पडल्यास अखंडपणे वळता येईल. आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला जटिलतेमध्ये स्पष्टता मिळेल. तुमच्या महत्त्वाकांक्षा ताज्या दृष्टिकोनासह संरेखित होतील. मिथुन राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक 5 असेल आणि भाग्यवान रंग हा बटर पिवळा असेल. या आठवड्याचा संदेश आहे की फोकस ही तुमची महासत्ता असेल. एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.